मित्रांनो, कोकण म्हटल्यावर एक वेगळीच मजा असते. पण सोबत तुमचे 4 मित्र असतील तर काय होईल हे तुम्ही बघताल या व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला बजेट सांगणार आहे, सो प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत तुमचं आजच्या आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आपण चाललोय कोकणात. काल रात्री आलेलो निगडेच्या घरी. आज लवकर निघायचं म्हणून आता 4 वाजलेत. आता 4 वाजता आम्ही निघणार इथून कोकणात सरळ. तर मित्रांनो, आम्ही घरी आलो, बॅग्स ठेवल्या आणि आत्ता परत आलो आरेवारे बीचला. गाडीमधूनच आलो होतो. आता ते सगळे लोक गेलेत तिकडे, खेळत बसलेत. मी बसले इथं थोडा वेळ. आता थोड्या वेळाने जातो, पाणी वगैरे पितो आणि निघतो मी तिकडं. आणि तुम्हाला परत एकदा आरेवारे बीच दाखवतो. मित्रांनो, मी गेलतो बीच पशी, पण ह्याच्यामुळे मी रिटर्न आलोय. आता कुठं रे आम्ही आमच्या गावात भारी. आता जातो, बीचचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला एक. मित्रांनो, गेल्या वेळेस तुम्हाला आरेवारे बीचचा एक वेगळा सीन दाखवला होता. ह्यावेळेस तुम्हाला एक वेगळा सीन दाखवतो. यावेळेस अनसीन पार्ट ऑफ कोकण तुम्हाला दिसेल. तर मित्रांनो, आत्ताच बीचवरती आलोय, पण मी तर काय भिजणार नाही आहे. मी एका बाजूला शांत बसणार आहे. इथं येऊन जे मनाला समाधान भेटतं ना गावाला येऊन, ते खरंच एक नेक्स्ट लेवल असतं. आता ओमकार दादा आणि सुयोग आणि सायकर हे कुठे गेलेत मला माहीत नाही. मी आणि इकडे सोबत आहे. आता ह्या दोघांना या तिघांना शोधायचं सगळ्यात पहिलं मिशन राहिलं आमचं. सापडले ते तिघं, पण जरा जास्तच लांब आहेत. हा तो वाला व्ह्यू आहे मित्रांनो, जिथून गणपतीपुळेवरनं खाली येताना आरेवारे बीचचा हा पूर्ण व्ह्यू दिसतो, जो की कमाल आहे. हा घे रे बाई. आज वीकडे असल्यामुळे इथं कोण जास्त आलं नाही आहे ट्रॅव्हल करायला, बघायला, ही प्लेस व्हिजिट करायला. आणि मला आत्ता जस्ट हे शंक सापडले इथं. आता बघूया हे पोरं काय मस्ती करत आहेत. मित्रांनो, कोकण तर बऱ्यापैकी खूप बघितलंय, पण हे जे पाठीमागे झिपलाईन आहे ना, हे आणि काही राईड्स आहेत, फक्त त्याच करताना आल्या. बाकी कोकण खूप बघितलंय लहानपणापासून. आणि कोकण एक वेगळीच वाईब आहे. जर तुम्ही पण कोकणात आला असेल तर नक्कीच कमेंट करा की तुम्ही कुठल्या जागेवर आलात आणि मी फिरलेलं कोणत्या जागेवर आलात, हे कमेंट करायला नका विसरू तुम्ही. नमस्कार मित्रांनो, तर आत्ता सकाळचे वाजले 4 आणि आम्ही आत्ता ही गाडी काढतो. गाडीशिवाय कुठंच काहीच उजेड नाही आहे. गाडीच्या लाईटीवरतीच चालू आहे जे काय चालू आहे ते. तर मित्रांनो, आत्ता आम्ही चाललोय, कुठं चाललोय आपण मालवणला. आत्ता इथं सीएनजी भरायला गेलतो. कालचा दिवस भाऊ शांततेत होता, आजचा दिवस राडा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आत्ता मालवणला आलोय. हे लोक थांबलेत फोटो काढायला. तुला एक सांगू का, फोटो चुकीचं नाही भाऊ, तो तोंड चुकीचं आहे भाऊ. तुझं अरे मालवण यायचंय भाऊ अजून. आणि कळलं का, अरे भारी आला फोटो. मित्रांनो, पण हे जे लोकेशन आहे ना फोटो काढायला, एक नंबर. आणि ओमकार दादा तुम्ही कधी बघितलं नसेल व्लॉग मध्ये, तर हा ओमकार दादा आहे. पड़ता आती तुम कहाँ जाती, हम कोकण मालवण जाती. गे रे बाबा. हा किधर जाती, मालवण जाती. मालवण जाती. मालवण हाबिबी, मालवण वेटू अम्मा. ते उडली एखाद्या अरे माझला काय
मग असं का दणके देते कुठं खाणं भाऊ ताजे ताजे मासे मजा आहे भाई, एवढा वाटला. हा बोल ना. कसं आहे वाघांचं कसं चाललंय मी तुला सांगतो. आता बिबट्या का बस नाही मग तेच सांगतोय वाघाचा कसा विषय सांगतो. वाघ गरिबीत आला की घरी बसतो, कॉलेजला जातो, लेक्चर करतो. वाघ गरिबीतून वर आला की मग उत्मात करतो. पैसा पाणी आलं की वाघ मासतो. मग वाघ मासतो. आता कोकण भाई कधी आयुष्यात बघितले नव्हते राईड बीड हे न ते बोटिंग बिटिंग, पण आता चालतं फिरतं मालवण वरनं डायरेक्ट बोटिंग. अजून काय रे काय म्हणतात स्कुबा डायव्हिंग करायची भाई. अरे बास का भाई सगळं करणार कारण आता वाघ माजला. मित्रांनो व्ह्यू बघा काय भारी आहे इकडं, एक नंबर. थांब मित्रांनो व्ह्यू बघा, समुद्र बघा कसा. मित्रांनो आता प्लॅन्डन आहे. पहिलं तर आता बोटनी ते स्पॉट आहे तिथं काहीतरी फिरायला. 11 स्पॉट आतमध्ये समुद्रात रे बाबा. तिथं कुठेतरी आम्ही फिरायला जातोय आणि दुसरं आम्ही करणार आहे कायकिंग. ते इथून आम्हीच आता हमाली करणार आहे त्या बोटची. आम्हीच घेऊन जाणार आहे. पैसे देऊन आम्हाला करणार आहे. पैसे देऊन हमाली, फुकट नाही. समुद्र दाखव. फुकट हमाली करणार आहे आम्ही नाही. समुद्र दाखव. समुद्र काय दाखवू बाई. आपले दोघं शेट चालू करा. आता सुयोग मारतोय. थांब. हा बरं जाऊ दे, अडकवलीस. मित्रांनो स्पॉट बघा आणि हे दोघं बघा कसे येडेत. आता सांडले असते. अरे मित्रांनो आताच कायाकिंग केली, सगळे दमलेत, बिस्किट वाटून खातायत. आता आम्ही चाललो ते आतमध्ये जे बोटिंगचे स्पॉट्स आहेत तिकडं बोट मधून जाणार आधी फिरायला. कसं वाटतं आम्ही पहिल्यांदा बोट मध्ये बसून? मला नाही वाटत बसलोय याच्यात. हा मीच पहिल्यांदा बसले. आठही झाली राव. मुरुडी जंजिऱ्याला गेलो. मुरुडी जंजिऱ्याला गाईड असतो गाईड. होय हा का कसं वाटतंय? पाणी सगळं क्वालिटी वाटते नाही पाणी. आता फ्रेश वाटतंय. हो भाई इकडं लय किंग फिलिंग येते. किंग मला तर पाहिजे मला येतो क्वालिटी. इच्छा गावात ट्रिपला बघतो माहिती लागलं. अरे की बाजूला फुलवून मज्जा वाघाची जोरात आहे. मित्रांनो तिथं विला बघा कुठं थांबलाय. आता व्हिडिओ हे काढते ब्लॉग. तर मित्रांनो आत्ता आपण आलोय गोल्डन रॉकला. तिथं बाकीचे पण बोट्स वगैरे आहेत. कुठं दिसलं डॉल्फिन? नाही उडी आणली मला पण वाटलं आधी पाणी खाली गेलं. डॉल्फिन कुठे आहेत? डॉल्फिन सकाळी असतात ना ते. एवढं कुठं नशीब जुळायचंय आपलं. दिसलंय भारी पण शब्दच सांगता येत नाही. मित्रांनो हे सीन बघा, एक नंबर सीन आहेत सगळे. कितीतरी लाईट हाऊस आहेत तिथे. दोन लाईट हाऊस आहेत ना तिथं पाठीमागं स्कूबा डायव्हिंग आहे. आणि आता आपण एका रॉकच्या ह्याच्यामध्ये जाणार आहे.
म्हातारीची चूळ. सीन बघा, दोन्ही साईडला रॉक्स आहेत. इथले स्पॉट आहेत, पण काय झालंय, पाणी कधी कधी बोटमध्ये येते, तर त्याच्यामुळं प्रत्येक ह्याला व्हिडिओ नाही काढता येते प्रत्येक स्पॉटला. बोल बोल, काय म्हणला? ओल्ड लाईट हाऊस. ओल्ड लाईट हाऊस. हा ऐकलं रे बाबा, बोल ना तू. सांगता येतो. आता आपण इथून फिरून जाणार आहे. इथून जाऊया. ओल्ड आणि न्यू रे. हा, ते न्यू लाईट हाऊस आहे तिथलं. कामाला येतोय का? बर बर. दादा सांगतात की नोव्हेंबर डिसेंबर पर्यंतच इथे येतात लोक, जास्त येत नाही त्यानंतर, कारण खूप वारं वगैरे असतं की मग ते लोक नाही येत. व्हिडिओ सगळे 2x मध्ये आहेत, त्यामुळे थोडेसे फाट आहेत. पगार कंटिन्यू त्यांना पूर्ण मिळत असेल ना. पगार पूर्ण असेल 3 महिने करायचं तरी पण. बघा. शिफ्ट झाले ना की दुसऱ्या लाईट हाऊसवर शिफ्ट होतात. दादा बोलतात तिथं लाईट हाऊस मध्ये आहे ना 2 माणसं कंटिन्यू राहतात 3-3 महिने, म्हणजे 3 महिने त्यांना जॉब असतो. मित्रांनो, हे दादा आहे ना, दादांनी आपल्याला लय काय काय सांगितलंय. दादा नाव काय तुमचं? दादू नाही. दादू नाईक. दादू नाईक नाव आहे दादांचं. तुम्ही इथं आले की तुम्ही इथं त्यांना भेट देऊ शकता. मी त्यांचा नंबर तुम्हाला सांगतो, म्हणजे काय डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तुम्ही आले की त्यांची नक्की इथं बुकिंग करा. हे बंड पापे. मित्रांनो, ही आहे म्हातारीची चूळ. अजून आपण तिथं समोर जाऊन बघू एकदा, मी तुम्हाला दाखवतो. हे दोघं बघा, हे दोघं फुल कॉन्सन्ट्रेशनने ती चूळ फोन पडला. एक नंबर, एक नंबर क्वालिटी. तिथल्यापेक्षा इथनं भारी दिसते बाय समोरून. ते 2-2, 3-3 बोट येऊन थोडा वेळ थांबून जातात ती चूळ बघायला. आता कर रे, मगाशी नव्हतं. तर मित्रांनो, डे 2 नंतर मला डे 3ला व्हिडिओ जास्त काढता नाही आला. छोटे छोटे सीन्स कॅप्चर केले, ते मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आता इथं कराटेश्वर मंदिरापाशी आलो होतो, ते दर्शन वगैरे घेतलं. आता आम्ही चाललोय जय विनायकला. कराटेश्वर मंदिर नाही दाखवलं, कारण गेल्या वेळेस तुम्हाला मी ते ब्लॉगमध्ये दाखवलं होतं, आणि यावेळेस आपण थोडं वेगळं दाखवणार आहे. जय विनायक मंदिर मी तुम्हाला गेल्या वेळेस एकदम नॉर्मल बारीक बारीक स्पॉट्सच दाखवलेलं. यावेळेस डायरेक्ट मंदिर आतून दाखवतो, तर स्टेट येऊन. तर गेल्या वेळेस पण आपण इथं आलो होतो, पूर्ण व्हिडिओ नव्हता काढता आला याचा. ह्यावेळेस पण गर्दी आहे, गेल्या वेळेस पण गर्दी. का रे सकून नाही चालणार. दमले 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 शेट दमले. बाहेर जाऊ दे. लिंबू पाणी कसं काय त्यांना लागलं तुला? लिंबू पाणी काय असतं तुला? लय लवकर उठलो. काय खोटं बोलला. झोपलोच नाही म्हण. लय लवकर उठलाय. 8:30 उठले. पहाटे 8:30. पहाटे 8:30. पहाटे 8:30 मित्रांनो मी आज उठलो. हा कस्तुरी. मित्रांनो, आता आम्ही घरी जायला निघालोय. आता
तर गाडीत जाऊन बसतो या लोकांचा तोपर्यंत फोटोशूट चालू आहे. आज खरं तर लय दमल्यासारखं झालं आहे, म्हणजे थकवा आज लय थकवा जाणवतोय असं. आज असं वाटतं की आज नको काय करायला, बट 4 ठीक वाजले आहे. पण झाले आज सगळे स्पॉट 4 वाजले. उद्या या टायमाला आम्ही घरी असणार आहे. तर भेटू तुम्हाला थोड्या वेळाने. मित्रांनो आता आले आम्ही मालगोटच्या बीचवरती. तुम्हाला बीच दाखवतो. हा बीच तर एकदम शांत बीच आहे. इथं जास्त क्राऊड पण नाही. पण इथं राईड करायचं बजेट हॅलो त्याला माझा प्राण सांगितलं गोवा सांगितलंय. ऐक ना, इथं फोटो काढ, जाऊ डायरेक्ट घरी. नाही रे भाऊ, गणपतीपुळे काय पण हो, तिथल्या बीच पेक्षा बरं आहे. बीच सोनेरी झालाय. आपला एक दिवस कमी झाला. मित्रांनो इथं व्ह्यू खूप भारी भारी आहेत, तुम्हाला मी दाखवतो. त्या साईडचा एक चांगला व्ह्यू आहे, जस्ट दाखवतो. आणि पोरं तिथं फोटोशूट करतात पाण्यापाशी. बीच चांगला आहे, हा दाखवतो तुम्ही. कचरो के केलं आम्ही घरी चाललोय. शेकडा आहे मित्रांनो याच्यात. यायचा बीचा बाहेर तो सॉफ्टी आईस्क्रीम. मित्रांनो 2 तासाच्या स्ट्रगल नंतर हे आम्ही आता खाणार आहे. तर मित्रांनो आम्हाला 4 दिवसाचा कोकणात राहायचा खर्च आला. त्याच्यामध्ये बोटिंग वगैरे सगळी मिळून प्रत्येकाला आम्हाला कॉन्ट्री आली जवळजवळ 4,500 रुपये, 4,500-5,000 रुपये. त्याच्यामध्ये आम्ही गाडी स्वतःची होती आमची, राहायला घर होतं. पण जर तुम्हाला त्या गोष्टी त्या फॅसिलिटीज नसतील, म्हणजे जायची गाडी आणि राहायला घर जर नसेल, तर तुमच्या ॲप्रॉक्सिमेट 7,000 रुपयामध्ये अख्खी ट्रिप होऊन जाईल. तो जो बोटची राईड आम्ही बुक केलेली ती केलेली आम्ही 4,000ला. आणि बाकीचं खाण्यापिण्याचा खर्च आला आहे फक्त, आणि डिझेलचा. सो आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.